तर हे बघा माझे केस, एक एक केस छान मोकळं झालं आहे आणि केसांमध्ये गुंताही होत नाही. तर यासाठी मी काय लावलं आहे हेच तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात. नमस्कार, मी करुणाच ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण घरगुती साहित्यापासून एक हेअर मास्क बनवणार आहोत, ज्यामुळे आपले केस सिल्की, सुंदर, लांब, सडक आणि दाट होणार आहे. तर थोडाही टाइमपास न करता हे मास्क बनवायचं कसं आणि यासाठी लागणारं साहित्य हे आपण पाहून घेऊया. सर्वात आधी या हेअर मास्कसाठी लागणारं साहित्य 2 चमचे जवस. तर ते जवस या चमच्याने घेतलेलं आहे. या चमच्यानेच आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे. 2 चमचे जवस, 2 चमचे मेथीदाणे आणि त्याच चमच्याने आपल्याला इथे घ्यायचं आहे 2 चमचे इतकं तांदळाचं पावडर. तर हे तांदळाचं पावडर जे आहे मी ते आधीच बनवून ठेवलं होतं. स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे, नंतर सोकवून त्याचं पावडर बनवायचं. मिक्सरमधून छान पावडर बनवून घेतलं आहे आणि त्यात पाणी टाकून ते भिजवून घ्यायचं, म्हणजे नंतर गोळे होणार नाही. त्यासाठी मी इथे पाणी टाकून थोडं असं बघा तुम्हाला दिसत आहे त्याप्रमाणे भिजवून घेतलेलं आहे. आणि नंतर आपल्याला मास्क बनवताना हेच तांदूळाचं पाणी वापरायचं आहे. नंतर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि ते पाणी गॅसवरती गरम होण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे. हे पाणी थोडं गरम होत आलेलं आहे. तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे जे आपण 2 चमचे जवस घेतलं होतं आणि 2 चमचे मेथीदाणे घेतले होते. तर ते मेथीदाणे आणि जवस यामध्ये आपल्याला टाकून द्यायचे आहे आणि त्यानंतर हे आपल्याला छानपणे शिजू द्यायचं आहे. इतकं शिजू द्यायचं आहे की जोपर्यंत मेथीदाणा हाताने नरम होत नाही, म्हणजे हाताने दाबून पाहिलं की मेथीदाणा दबेल या तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आणि छान जवसाचे बियासुद्धा यामध्ये शिजतील, कारण की त्याचे जे गुणधर्म आहे ते पूर्ण पाण्यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचे आहेत. तर 10 मिनिट हे पाण्यामध्ये शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर हे छान मऊ झालं की त्यामध्ये आपण जे तांदूळाचं पाणी केलं होतं, तांदूळाच्या पावडरचं पाणी, तर ते पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. पण त्याआधी छान पाण्यामध्ये ह्या दोनही वस्तू आपल्याला उकळून घ्यायच्या आहेत. बघा व्हिडिओमध्ये दिसत असेल पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि पाण्याचा कलर जो आहे तो पूर्णपणे बदललेला आहे. बघा पूर्ण येलो कलर यामध्ये झालेला आहे. आणि आता आपल्याला इथे तांदूळाचं पाणी जे आहे आपण बनवलेलं ते पूर्ण मी इथे ओतून घेतलेलं आहे आणि याला छान असं आपल्याला शिजू द्यायचं आहे. बघा पाणी केलं त्यामुळे एकही गुठळी यामध्ये होत नाही. तर असं आपल्याला पाणी करूनच तांदूळाचं पावडर यामध्ये घालायचं आहे. तुम्ही डायरेक्टसुद्धा घालू शकता, पण डायरेक्ट घातल्याने त्या पाण्यामध्ये तांदळाच्या पावडरच्या ज्या आहेत ते गुठळ्या तयार होतील. आणि पाणी करून टाकलं तर छान हे असं मिक्स होईल. त्यामुळे पाणी करूनच टाका. खूप छान याचं म्हणजे तुम्हाला केसांना खूप छान असा उपयोग होणार आहे याचा आणि खूप छान याच्यामुळे तुमचे केस होणार आहेत. आणि हे पूर्ण घट्ट होईस तर जोपर्यंत म्हणजे क्रीमसारखं हे होत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. तर हे शिजवण्यासाठी मला 10 ते 15 मिनिट लागलेले आहेत. आणि त्यानंतर बघा हे असं शिजलेलं आहे. छान याला उकड्या येऊ दिल्या आणि त्यानंतर एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे. त्या कपड्याने आपल्याला हे सर्व गाळून घ्यायचं आहे. तर आता आहे आपला हेअर मास्क बनून तयार. तर आता हा आपला गरमागरमच गाळून घ्यायचा आहे. गॅस करता बंद आणि गरमागरमच असताना हे आपल्याला सर्व गाळून घ्यायचं आहे. कापडाने किंवा चाळणीने इथे तुम्ही गाळून घेऊ शकता. तर मी इथे चाळणीने बघा असं गाळून घेतलेलं आहे. तर हेअर मास्क बनून झालेला आहे तयार. हा हेअर मास्क आठवड्यातून एकदा तरी तुम्ही केसांना लावलाच पाहिजे. तर आता केस मी छान विंचरून घेणार आहे आणि त्यानंतर हा हेअर मास्क केसांना लावणार आहे. तर त्याआधी बघा यामध्ये मी थोडा ॲलोवेरा ज्यूस घातलेला आहे. घरच्या ॲलोवेराचंच मी म्हणजे घरगुती ॲलोवेराचंच प्लॅन्टमधलं याला ॲलोवेरा ज्यूस घातलेला आहे आणि थोडं खोबरेल तेल घातलेलं आहे. कारण आदल्या दिवशी जे आहे मी केसांना तेल लावलं होतं आणि दुसऱ्या दिवशी हा हेअर मास्क लावला आहे. त्यानंतर सुद्धा थोडं खोबरेल तेल मी यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि आता आपला कम्प्लीट हेअर मास्क बनून तयार आहे. तर आता हेअर मास्क आपला बनलेला आहे. तर तो लावायचा कसा, हा लावण्याआधी आपला संपूर्ण केस जे आहे ते आधी विंचरून घ्यायचे आहेत. त्यानंतर पूर्ण केसावरती जो हा हेअर मास्क बनवलेला आहे तो पूर्ण आपल्याला लावून घ्यायचा आहे. हेअर मास्क लावून आपला 1 तासावर आपल्या केसांवरती हा मास्क ठेवायचा आहे. यामुळे तुमचे केस खूप मुलायम होतील, सिल्की होतील, नरम आणि चमकदार असे तुमचे केस होतील. याचा रेग्युलर वापर जर तुम्ही केला, आठवड्यातून एकदा, महिन्यातून 4दा तुम्हाला याचा वापर करायचा आहे.
त्यामुळे तुमचे केस खूप छान होतील, खूप सुंदर तुमचे केस होतील आणि रेग्युलर वापर करा. खरोखर हा हेअर मास्क जो आहे तो खूप छान आहे, खूप छान याचे रिझल्ट आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.